काय नाव ठेवायचं तिचं? चिवचं. ही तर विद्या. गेल्या काही दिवसापूर्वीच ती आपल्याकडे जॉईन झाली. कधी जमलंच तर माफ कर, कारण मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं पण ते नावापुरतच ना. बाईची घरातली किंमत ही तिच्या नवऱ्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. यांच्यावर गोळी झाडणारा कोणीतरी दुसराच होता. पाय पळाले बहुतेक. जाणारी व्यक्ती तर आपल्याला सोडून गेली, आपल्या पुढे उभं आयुष्य पडलंय. ह्या कोण? न उघडणाऱ्या कुलपाची चावी येते. म्हणजे हिचं नाव वनिता. आमच्या रमावतीच्या एका शाळेमधली शिक्षिका आहे. खूप अवघड आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या शहरात एका फोटोच्या आधारे एखाद्याला, पण ठीक आहे, कठीण आहे पण अशक्य नाही. वाटारे साहेब, एक गोष्ट लक्षात ठेवा, या बाईची मी कंप्लेंट केलेली नाहीये तुमच्याकडे, कळलं ना? हो कळलं साहेब, ते सगळं ऑफ द रेकॉर्ड राहील. तिची माहिती मिळाल्या फक्त मलाच रिपोर्ट झाला पाहिजे. हो कळलं साहेब. येऊ मी? या. तू अजूनही त्याच विचारत आहेस? मग काय करू? मला आता असं वाटायला लागलंय की या सगळ्याला मीच कारणीभूत आहे. ते सगळं जाऊ दे. वाकणीस मला सांगत होते, मी कोमात असताना तू अख्ख्या महाराष्ट्राला उद्देशून टीव्हीवर भाषण ठोकलंस म्हणे. नाही, मी ते असंच काही पण बोलले होते. अच्छा, म्हणजे तुझ्या त्या वायफळ बडबडीमुळे सगळं शांत झालं का? मी फक्त तुमच्या वतीने बोलले, बाकी काही नाही. वाकणी सरांना सांगून मी त्या सगळ्या टिप्स मागवलेत. म्हटलं बघावं तरी आपली बायको वक्तृत्व कलेत किती पारंगत आहे ते. ते जाऊ देत ना, तुम्ही कशाला एवढं तो मुद्दा लावून धरताय? म्हणजे साहेब, एका हिंदी वाहिनीतून फोन आला होता. त्यांना तुमची मुलाखत घ्यायची आणि जानकी वहिनींची पण. हिंदीतून? हो. नाही, माझं हिंदी अजिबात चांगलं नाही. ते मागच्या वेळेला तुम्ही मराठीतून म्हटलेलात म्हणून मी काय बाई बोलले. हे हिंदीतून नाही हो जमायचं मला. असं कसं नाही जमायचं? हिंदी सिनेमे पाहतेस ना, ते जसं बोलतात तसंच बोलायचं. वाकणीस, तुम्ही त्या चॅनलवाल्यांना फोन करा आणि वेळ घ्या त्यांची. नाही, खूप तमाशा होईल. मी आताच सांगून ठेवते, माझं हिंदी नाही चांगलं. असू दे वहिनी साहेब, लोकांनाही कळू द्या ना वाईट हिंदी काय असतं ते. अहो, तुम्ही कशाला स्वतःचा हसू करून घेताय? मला हिंदी मधलं ठो कळत नाही. आपका पूर्ण नाम क्या है? जानकी नरसिंह किल्लेदार. अलग है. अजून काय? जा, तयारीला लागा. चला.
अगं हो ग, सगळ्यांना पार्टी देईन, पण उद्या कॉलेजला आल्यावर. हो ना. आणि अशी तशी नाही, एकदम जमके पार्टी करूया. ऍक्च्युली ना, इतके दिवसाने मी कॉलेजला येणार आहे ना, तर मी स्वतःच खूप एक्साइटेड आहे. हो ना. ओके ओके, उद्या भेटूया. चल बाय. काय अमृता, उद्यापासून कॉलेजला जाणार म्हणे? हो आत्याजी, मी ना खूप खुश आहे. अगं मी सुद्धा खूप खुश आहे. घरातल्या वातावरणामुळे पोरीच्या चेहऱ्यावरचं हास्यच गेलं होतं. हो, आता आम्हाला परत आमची अमृता बघायला मिळेल. खेळकर, हट्टी. ए आत्याजी, मी काय घालू ग उद्या? माझ्याकडे एक पण नवीन ड्रेस नाहीये. अगं बाई, आत्ता तर घेतले होते की नवीन. अगं 4 महिने झाले त्याला. म्हणजे काय, दर महिन्याला नवीन कपडे घ्यायचे असतात? दर आठवड्याला फॅशन बदलते. तू महिन्याचं काय घेऊन बसलीयस? मग ती ही एवढी कपाटं भरली ती काय बोहारणीला देऊन टाकायची का काय? तसं नाही ग, पण आता इतके दिवसांनी जाणार आहे ना मी उद्या कॉलेजला, मग एकदम चकाचक बनून जायला पाहिजे ना. मला वाटलं होतं पोरगी मोठी झाली, पण नाही, पोरकटपणा काही अजून गेलेला नाही. पण खरं सांगू आत्याजी, मला ना हा पोरकटपणा आयुष्यभर जपायला आवडेल. असं विचित्र प्रसंगातून आलेलं मोठे पण नको आहे ग मला. बरं चल, उगाच इमोशनल व्हायला माझ्याकडे वेळ नाहीये. मला शॉपिंगला जायचंय. जा बाई जा, माझ्या म्हातारपणाचा त्रास नको तुझ्या तरुणपणाला. आत्याजी, तू कधीच म्हातारी होणार नाहीयेस, कारण बदलत्या जनरेशन बरोबर कसं बदलायचं हे फक्त तुलाच कळतं. हो ना. मग माझ्यासाठी एक बदल करशील? आज तू सांगशील तो बदल करेन मी. जानकीला आई म्हणून स्वीकार ना. आत्याजी, हे बघ, काही नात्यांना ना नावं न दिलेलीच बरी आहेत. हे बघ, तसंही आई आणि मुलीमध्ये मैत्रीचं नातं असावं असंच वाटतं ना सगळ्यांना. मग ते आमच्यात ऑलरेडी आहे. त्याला उगाच ना आईच्या नावाचा टॅग लावावा असं नाही वाटत ग मला. चला, शॉपिंगला जायचंय ना, आलेच मी. आता मी रामावतीला चाललोय. म्हणजे तसं विशेष काही काम नाही, पण जरा 4-5 दिवस तिथंच राहीन म्हणतो. अगं ये अंबाबाई, तुझ्याशी बोलतोय मी, काय भिंतीशी बोलत नाही. ऐकत नाही होय? मला सांगून कधीपासून जायला लागलात? अडला नारायण गाढवाचे पाय धरी संतांनी म्हणून ठेवले. जानकी वहिनींना वचन दिले, चांगलं वागीन सर्वांशी, म्हणून तुला सांगून जातोय. काय आहे, आजकाल तुम्हाला घरातल्या सर्व लोकांची तीच एकमेव तारणहार आहे ना. एवढं घाबरता तिला? काय सध्या टाइम खराब चाललाय माझा. एकदा माझा टाइम येऊन देव, मग दाखवतो परशुराम काय चीज आहे ती. जानकी बद्दलची भीती आता तुमच्या वागण्या बोलण्यातही दिसायला लागली. तुम्ही ताई, काय आहे वहिनी, नवरा बायकोच्या बेडरूम मध्ये असं घुसतातोय? हा, काय टकटक वगैरे करावं? चुकलं, मी नंतर येते. नाही नाही, तसं काही नाही, गंमत केली. रमावतीला चाललोय ना, तर तिला जरा आपलं म्हणजे जाताना निरोप देत होतो. तुम्हाला वचन दिले की नाही मी, सगळ्यांची प्रेमानं वागते की नाही. एवढं प्रेम आहे माझं. ही पोरगी आहे की नाही, ह्याचं तर म्हणजे काय सांगू तुम्हाला, जीव तुटतोय. आता तिच्यापासून लांब जायचं म्हणजे तुम्हाला, अरे बाळा माझ्या शिव. बाबा जाऊन येतो 4-5 दिवस. हा येतो, हा ये नंतर
बरं येतो मी बहिणी जाऊन रमावतीला जाऊन येतो. लक्ष ठेवा माझ्या बायका पुरीकडे. जेव्हा वेळ घाला उपाशी राहतील ती यायला. सुमिताई या चिवची खूप आठवण काढत होते. कधी एकदा इकडे येऊन त्याची खेळतो असं झालंय त्यांना. खरंच, आपल्या चिव मध्ये जादू आहे. चिव हे बघ बघ माझ्याकडे बघ. साहेब, अचानक बोलावलं काही काम? मगाशी त्या इन्स्पेक्टर समोर काही बोलता आलं नाही. शिवाय जानकी पण होती तिथे. त्या इन्स्पेक्टरला म्हणावं उगाच तर्क वितर्क लढवत बसू नको. साहेब, तुम्ही त्याची चिंता करू नका. त्यांनी सगळे रिपोर्ट्स आज कमिशनर साहेबांकडे जमा केलेत. त्यांनी त्याची गंभीर दखल घेतली. थेट गृह मंत्रालयाकडनं सगळी सूत्र हल्ली आहेत. एवढा सगळा तपास करून त्यांना नक्की कोणता शोध लावायचा आहे? बहुधा तुमच्यावर गोळी झाडणाऱ्या हल्लेखोराचा. त्यात शोध काय लावायचा आहे? तो गोसावीच असणार. हो, म्हणजे पोलिसांचाही त्याच्यावरच संशय आहे. पण साहेब, गोसावी म्हणजे एक प्यादा आहे. आपल्याला राजापर्यंत पोहोचायचं आहे. त्यासाठी गृह मंत्रालयाने केस CID कडे सोपवली आहे. कोणीतरी हुशार आणि अनुभवी ऑफिसर या केसचं इन्व्हेस्टिगेशन करणार आहे. काही नाव कळलं का त्याचं? हो, शंकर मोरासकर म्हणून ऑफिसर या केसचं काम बघणार आहे. शंकर मोराजकर. हा. काही वर्षांपूर्वी चंद्रपूरला एका हॉटेलमध्ये घुसून 2 नक्षलवाद्यांना जिवंत पकडलं होतं त्याने. ऐकून आहे त्याच्याबद्दल. फार चांगला ऑफिसर आहे असं सगळे म्हणतात. पण हा नक्की तोच आहे का याची माहिती काढा तुम्ही. मी थोडीफार माहिती काढली आहे साहेब त्याच्याबद्दल. नुकताच मुंबईमध्ये ट्रान्सफर होऊन आलाय. खूपच ध्येय धोरणांवर चालणारा माणूस आहे. या केसमधील गुंता नक्कीच सोडवेल असं सिनियर ऑफिसरचं म्हणणं आहे. ठीक आहे, या तुम्ही. येतो. नाही हे बघा, तुम्ही तिला भाषण करायचं असं सारखं म्हणू नका. तिला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. हा काका, तिला इंटरव्ह्यू द्यायचंय का तिला भाषण द्यायचंय हे महत्वाचं नाहीये. तिला हिंदीत बोलायचं हे महत्वाचं आहे. मला काही एवढं मोठं अवघड काम वाटत नाही ते. हा आई शपथ सांगतो वामन दादा, तुम्ही लय मोठी रिस्क घेताय. तिचं हिंदी म्हणजे लय डेंजर आहे. म्हणजे सांगू, अभी झाड पे चढ़ गया, पाय घसरून झपटी से खाली पड़ गया, इधर खर्च पड़ गया और उधर रक्त बंबाळ्या. काय रे असं बोलते का मी? हा मग असंच तर बोलते की तू. असंच बोलते? हा. अरे बापरे. नाही मग प्रकरण गंभीर आहे. हा कारण काय हे असं हिंदी आहे ना, ते फक्त हिंदी न समजू शकणारा माणूसच समजू शकतो. माहितीये तुम्ही सगळे हिंदीचे पंडित आहात ना अगदी. नाही, हे बघ जानकी, तू अजिबात काळजी करू नकोस. तुला मी हिंदी शिकवेन. नाही प्रश्न हा नाहीच आहे. प्रश्न हा आहे त्याच्या आधी तुला हिंदी कोण शिकवणार आहे? काका, काहीतरी बोलू नको उगाच. मला माहितीये, मी गावातली आहे ना अडाणी, म्हणून माझी चेष्टा करताय सगळे. ए भाई, उगाच काहीतरी भलते सलते अर्थ काढू नकोस. हा आपण एक काम करूया का, आपण तुझा खोटा का होईना एक छान इंटरव्ह्यू घेऊया का? म्हणजे तुलाही सवय होईल ना. चल ठीक आहे, चल तू इथे बस. ओके. हा हे घे. चल रे, तू काय करशील? मी कॅमेरा धरतो. धर चल. हा मी डायरेक्टर. ओके चला, रेडी, एक्शन. नमस्कार जानकी देवी, हमारे शो में आके आपको कैसा लग रहा है? बड़ा लग रहा है. एक मिनिट, कट कर रे. हाँ. अच्छा लग रहा है असं म्हणायचं. अच्छा लग रहा है. करेक्ट. चला सुरू करा. एक्शन. हमने सुना है कि आप सिद्धिविनायक चल के गए थे. कैसा रहा आपका अनुभव? लय भारी था.
ए रमावती स्पेशल, ले भारी वगैरह नहीं चलेगा इधर। हाँ हाँ चल रे। अच्छा था, बहुत अच्छा था। क्या हुआ कि वो गणपति बापा सिद्धि विनायक बहुत जागरूक देवस्थान, गणपति बापा सिद्धि विनायक बहुत जागरूक देवस्थान है ना, तो मैंने नवस बोला था फेडाला जाने को है ना। तो वाकणीस का भी बरोबर आ रहे हैं। त्याचं काय आहे, मुंबई के रस्ते ना अजून पलायला जाता येते ना मला नीट म्हणून। छान होता, पण पुन्हा एकदा करूया. हा चला. मी काही गरज नाहीये, मला उद्या जायचंय हॉस्पिटलमध्ये, मी चालले, मला नको. हो हो साहेब, सगळी सूत्र गृह मंत्रालयातूनच हल्ली आहेत. काय म्हणालात? इन्व्हेस्टिगेशन? नाही नाही, कोणीतरी नवीन ऑफिसर नेमलाय त्यांनी. हो हो, नाही नाही, काही मदत लागली तर नक्कीच सांगतो तुम्हाला. हो, थँक्यू व्हेरी मच. साहेबांनाही कळवतो. ठेवतो. एक्सक्यूज मी, नरसिंह किल्लेदारांचा वॉर्ड हाच ना? कोण तुम्ही? कारण तुम्ही जवळजवळ योग्य ठिकाणी येऊन पोहोचलात. हो, पोचणारच, कारण शक्यतो चुकत नाही मी कधी. प्रस्तावना पुरी झाली. तुम्ही कोण ते सांगा. मी शंकर मोरासकर, CID ऑफिसर. साहेब, CID इन्स्पेक्टर शंकर मोरासकर आले. त्यांना आत घेऊया की मग. ठीक आहे. मिस्टर मोरासकर, साहेबांनी तुम्हाला आत बोलवलंय. नमस्कार सर. या मोरासकर साहेब, या. सर, कशी आता तुमची तब्येत? बरी. खूप ऐकून आहे तुमच्याविषयी. अर्थात हे ठिकाण आणि हा प्रसंग काही योग्य नाही. आय नो, पण तुम्ही मला ओळखता हे ऐकून मला आश्चर्य वाटले सर. हो, मीच काय, मोठे मोठे राजकारणी ओळखतात तुम्हाला. नाही, अनेक राजकारणी मला ओळखत असतील सर, पण तुमच्यासारख्या माणसानं मला ओळखावं याचा आनंद मला जास्त आहे. असो, तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करू शकता. थँक्यू सर. सुरुवात मला तुमच्या घरच्यांपासूनच करायला लागेल. एकदम घरच्यांपासून का? घटना जिथे घडते सुरुवात तिथूनच करायची असते. मला नवल वाटते सर, एवढी माणसं घरात असताना, सिक्युरिटी बाहेर असताना 2 अनोळखी माणसं तुमच्या घरात शिरतात कशी काय, ते सुद्धा तुमच्यासारख्या नेत्याच्या घरात. मी पोलिसांच्या चौकशीमध्ये आधीच सांगितलं होतं, राजनला साहेबांचं घर अनोळखी नव्हतं. ठीक आहे, राजनचं ठीक आहे, पण त्या दुसऱ्या माणसाचं काय? कदाचित राजन थ्रू माहिती मिळाली असेल.
मोरजकर, तुम्ही मला फक्त एवढं सांगा, या केसबद्दल तुमचं काय मत आहे? सॉरी सर, मी आत्ताच त्याविषयी काहीच बोलू शकत नाही. एकदा तपास पूर्ण झाला की त्यानंतरच मी काय ते बोलेन. या मिसेस किल्लेदार, ऑफकोर्स मी यांना ओळखतो सर. मी यांना टी व्हीवर बोलताना पाहिलंय. यांच्या एका स्पीचमुळे पोलिसांचं काम खूप सोपं झालं होतं. एक्सक्यूज मी. बोल. ठीक आहे सर, मी निघतो. कोण कोण आलंय? बरं ठीक आहे. हां मी बघतो. ठीक आहे. साहेब, चॅनलवाले आले. मी तयार आहे. तू तयार आहेस ना? गुड.